रामकृष्ण हरी मंडळी, आपला टाईम झाला का आपण आपल्या कामाला लागायचं. आता तुम्ही म्हणताल हिला कसलं काम आलं, तर मंडळींनो, माझं काम बघा हे आहे यांना सांभाळणं, यांची सेवा करणं. तर हे बघा, मी तुम्हाला आज ना नवीन मेंबरची ओळख करून देते माझ्या फॅमिलीमध्ये. एक आमची ही नंदनी आणि दुसरा म्हणजे हा आमचा डमो. बघा किती क्यूट दिसतोय ना. मी थोड्या वेळ मग आमच्या नंदनीपाशी बसून घेतलं, तर तिच्या डोळ्यातून पाणी निघत होतं. मी बघितलं तर खूपच पाणी लालसा डाग झाला होता तिचा पण तिला माझ्यावर खूप प्रेम येत होतं. खूप दिवसानंतर मी तिच्यापाशी अशी बसले होते ना, त्याच्यामुळं तिला खूप प्रेम येत होतं. मग काय, मी तिच्यापासून ती जास्तच प्रेम करायला लागली, त्याच्यामुळं मी तिथून उठले. मला तिचं संग लागेल म्हणून मी थोडंसं दूरच झाले. पण ही आमची काळू आहे आणि तिच्या शेजारीच आमची भोरी पण आहे. काळी आणि भोरी, आम्ही असे यांचे नावं ठेवलेली आहेत. मग काय, मी नंदिनीपासून उठले म्हणून तिला खूप राग आला होता. ती मला ना मारायचं बघत होती. मी नंतर तर काय, ती मला फोटो मतलब इग्नोर करायला लागली. सरळ सरळ फोटोसुद्धा काढू देत नव्हती. बघा कशी तोंड केलं, आणि ती तिथं काय मला काय फोटो वगैरे काही काढू देत नव्हती. मग मी काय फराफरा झाडून घेतलं, तिच्या खाली सगळी साफसफाई केली आणि तिला पाणी ठेवलं. ती काय पाणी प्यायनाच झाली. मग मी पटकन बादली उचलली आणि डमूसमोर, त्याला तर खूप तहान लागली होती वाटतं. तो डसा पाणी पिऊ लागला होता. तोपर्यंत काय मंडळी, हे बघा आपल्या शेजारीच पपाई दिसत आहे. तुम्हाला जर पपाई आवडत असली तर तुम्ही नक्कीच यातली एक घेऊन जा. मला काय पपई एवढी आवडत नाही. तोपर्यंत काय डमूने पोटभर पाणी पिऊन घेतलं होतं. मग नंतर त्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. मग आता त्याच्या खाण्याची व्यवस्था मी तुरंत केली. मग त्याला काय चारा टाकला आणि मग तो खाऊ लागला. धन्यवाद.